ए भाई, अरे एवढ्या रात्री कोणाला फोन करतोयस तू? आईला? आईला करायचा होता पण बाबा असेल तिच्यासोबत. थांब श्वेताला करतो. नेहमी हिचा फोन आउट ऑफ रेंज असतो, मग का वापरते फोन? अरे जाऊ दे ना भाई, नंतर कर. नाही नाही थांब. हेलो. कोण? हेलो. हॅलो 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 काका, मी बोलतोय डाळ्या. हाँ बोल रे. ते काका चुकून फोन लागला. आय मीन चुकीच्या वेळी फोन लागला. बोल आता. ते काका, ते श्वेताला फोन करत होतो, तिचा फोन लागत नव्हता म्हणून या फोनवर फोन केला. तिला देता का प्लीज? श्वेता. आले आले. काय? हॅलो. हॅलो. हा विहंग बोलतोय. अरे हा बोल ना. हे बघ, फार वेळ घेत नाही मी. मला सांग, तात्या कसे आहेत? मस्त, ऑफकोर्स, छान छान. श्वेता, बाबा तिथेच आहे का? ओके, अच्छा अच्छा, हो हो. कसा आहे ग तो? चिडला असेल ना? नाही नाही, असं काही नाहीये. आणि तू ना तुझा फोन जरा रेंज मध्ये ठेवत जा प्लीज. तुला माहिती आहे ना घरी फोन करणं किती रिस्की आहे. हो, ती जरा गडबडच आहे. बाकी सगळं ठीक आहे ना? ठीक आहे. मी सगळे कार्यक्रम आटपले की घरी येईन. ओके? हो हो, खरे. ते सध्या खूप गरजेचं आहे ना. ठीक आहे, मी ठेवतो आता, नंतर करतो. ओके, बाय. श्वेता, बेटा बस ना 2 मिनिट. डाळ्याचा फोन होता आणि बोललो कोण? विहंगाचा फोन होता ना. विहंगच होता. कसा आहे विहंग? बरा आहे? बरं आहे. बर, गुड. बाकी एकदम नॉर्मल बोलत होता. बाबा, तू काही काळजी करू नको, तो खरंच बरा आहे. तू रेवती त्याच्याशी बोलल्यामुळे तुम्हाला अंदाज आहे काय? मी खूप दिवस झाले ग मी त्याला पाहिलं नाही, बोललो नाही त्याच्याशी. आता सुद्धा तू विहंगाशी बोलत असताना मी अंदाज बांधत होतो की तो कसा बोलत असेल. आणि तो मात्र त्याच्या श्वासांचा सुद्धा आवाज येऊ नये याची खबरदारी घेतो.
या फोन पासून या सोफ्यापर्यंत किती अंतर आहे? ते अंतर तू मिटवून का नाही टाकत? एवढा काय राग आहे त्याचा माझ्यावर? बाबा तू नाही रागवलाय तुझ्यावर खरंच. मग तुम्ही सांगत का नाही त्याला की मला त्याची किती आठवण येते? काय चुकतंय, कोणाचं चुकतंय काहीच कळत नाहीये. आपलं काय बी चुकत नाही परळीकर साहेब. आपल्या आतमध्ये असलेल्या बापाच्या काळजाचं नक्की काय करायचं ते कधी कधी कळणं झालंय बघा. मूल दूर गेल्यानं होणारी बापाची व्याकुळता किंवा मुलगा जवळ असून पण दूर गेलेल्या बापाची व्याकुळता काय समजू शकतो आपण. पण नका काळजी करू, यंग येईल परत. काय किती बी फिरली तरी पृथ्वीला पुन्हा आपल्या पहिल्या जागी यावंच लागतं. तसंच आहे दूर गेलेल्या व्यक्तीचं, यावंच लागेल त्यांना. विहंग नाही तुम्हाला नाराज करणार. नका काळजी करू. काय रे बाबांचा विचार करतोयस? अरे पण आता विचार करून काही उपयोग आहे का? बोलायचंस ना मगाशीच, का नाही बोललास तू? बाबाचा आवाज ऐकला आणि नर्वस झालो यार. व्हॉट एव्हर यार, तू बोलायला हवं होतंस. आता तू त्यांना जेवढा मिस करतोयस ना त्यापेक्षा जास्त ते तुला मिस करत असतील. माहितीये मला. मग अरे मी बाबापासून पळतोय असं नाही अजिबात. मला सुद्धा बाबाशी बोलायचंय, त्याला भेटायचंय. पण काय हे असं बोलून काहीच उपयोग नाही अरे. तुला भेटण्यासाठी इथून प्रॅक्टिकली उठून घरी जावं लागेल ना. बरोबर आहे, पण मला बाबाला नुसतं भेटायचं नाहीये. मी बाबाला भेटल्यावर त्याला नुसता आनंद नाही वाटला पाहिजे, त्याला माझा अभिमान वाटला पाहिजे. त्याला असं वाटलं पाहिजे की रस्ता चुकलेल्या भरकटलेल्या विहंगाला त्याचा रस्ता सापडलाय. त्यावेळेचा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा आहे मला. अरे होणारच रे, बघशील तू. लोक तुला जेव्हा उचलून घेतील ना तेव्हा तुला पाहताना ना त्यांची सुद्धा मान उंच होईल. पण त्याआधी मला तात्यांचा संकल्प पूर्ण करायचा आहे. मग मला निश्चिंतपणे घरी जाता येईल. होईल होईल, सगळं काही चांगलं आणि भव्य दिव्यच होईल. नको टेन्शन घेऊ तू. यावर मला कविता सुचली आहे. हा विलंबित खयाल आहे की लांबलेली भेट. हा विलंबित खयाल आहे की लांबलेली भेट. हा दीर्घ ती कविता पुढे सुचली नाहीये. सुचली की ऐकवतो. सुचल्यावर आणि आम्ही सांगू तेव्हाच. आजोबा काही हवंय का? नाही, जे शोधत होतो ते सापडलं.
म्हणजे हा देवारा काय तुमच्या शहरातल्या लोकांचं देवघर स्वयंपाकघरातच असणार हा? आणि एवढं मोठं घर बांधताना मोठा प्रश्न पडला असेल तुम्हाला की देवारा लहानसा ठेवायचं कुठं? हो नाही म्हणजे तसं काही नाहीये. नाही असं नाही कसं? 2 डवरलेली जास्वंदीची फुलं देवाच्या पायाजवळ ठेवली आणि त्याच्या मोहर एक मोगऱ्याचं फुल ठेवलं तर देवाला पाय आखडता घ्यावं लागलं ना. अजून बी आहे 1-2 गोष्टी बघू. स्थापना कोणी केली? गुरुजी आले होते, सत्यनारायणाची पूजा सुद्धा मांडली होती, त्यांनीच केलं हे सगळं. परमेश्वरा कृपाळा सर्वांवर वरद हस्त राहू दे रे बाबा. चला सतीश, काय झालं सर? काय म्हणत होते? काय विशेष नाही. विशेष नाही, पण काहीतरी चर्चा चालली होती ना तुमची. हा म्हणजे ते विचारत होते देवाची स्थापना कोणी केली. अजून काही विचारत होते? अजून काहीच नाही. जा तू तुझ्या कामाला. ठीक आहे सर. वा, तालीम छान झाली आहे. आता कार्यक्रम पण छान करूया. मी स्टेज आणि लाईटची व्यवस्था बघतो. हो आणि तिथे लोकांच्या बसण्याची काय व्यवस्था आहे ना ते मी बघतो. चालेल, बाकीची तयारी आता तिकडे जाऊन करूया. हो हो कोण करताय कार्यक्रम? दाखवा आम्हाला. दादा हेच करताय कार्यक्रम, हे करताय कार्यक्रम. नमस्कार. आम्हाला कार्यक्रमाला तात्या जंगमच हवेत. पैसे मोजतोय ना, मग ही दुधाची ताण ताकावर कायला भागवायची? नाही, तात्या जंगम जरी नसले तरी तात्यांनीच आम्हाला परवानगी दिली हा कार्यक्रम करण्यासाठी, म्हणून आम्ही इथे आलो. ते लाख परवानगी देतील. अहो ते मोठ्या मनाचे आहेत, पण आपल्याला कळलं पाहिजे ना आपली लायकी आहे का नाही ते. अहो तुम्ही यांना एकदा ऐकून तर बघा, मग ठरवा ना लायकी आहे की नाही ते. हे प्रयोगाचे पैसे नाही दिले, कार्यक्रम दणदणीत वाजवायचे पैसे दिलेत. आणि हे लाख करतील कार्यक्रम, पण यांना तात्यांची सरी येणार आहे का? नाही, तात्यांची सर कधीच नाही येणार. पण आम्ही जे काही करू ते आमच्या परीनं चांगलं करण्याचा प्रयत्न करू आणि ते तुम्हाला आवडेल. बघा पोरं स्वतः म्हणायला लागलं की ह्यांना तात्याची सरी येणार नाही. अरे मग कशाला ऐकायचं ह्यांना? चला निघा, काय कार्यक्रम होणार नाही. निघा. दादा एक मिनिट, तुम्ही एकदा आमचा कार्यक्रम सुरू तर होऊ द्या, मग बघा ना. आम्हाला तोंडावर पडायचं नाही. चला निघा. ए या यांचं सामान. नाही दादा एक मिनिट, सामानाला हात लावू नका, आम्ही उचलतो. तर असा समजा प्लॅन तुमच्या मोर आहे बघ. म्या माझं काम केलेलं आहे. आता मातूर याच्या पुढचं समजत तुमच्या पदरात. पदर? अहो मालक, हे तर तहसीलदार बापे, ह्याला कुठून पदर आलाय? 2 मोठी माणसं बोलत असताना लहानग्यांनी मध्ये तोंड घालू नये, बाहेर जाऊन खेळावं. जा जा चल चल ना. जा जा. हा, कसं वाटतंय तुम्हाला? प्लॅन चांगला आहे, पण तहसीलदार साहेब, हे पण किंतु परंतु हे मिटवलं की आपण मागच तुमच्या म्हणण्याप्रमाणे पाहिजे ती किंमत देऊन. मग आता आणखी नवीन काय काढताय? मला फक्त एवढंच म्हणायचंय, ही कागदपत्र आणि तुमची तयारी कायद्याच्या दृष्टीनं अगदी चोख आहे, यात वादच नाही. तरी आपण तात्यानं असं गावातल्या किड्यासारखं बाजूला करू शकत नाही. झालं, केला का गावातल्या किड्याचा अपमान? अहो त्या तात्यानं गावातल्या किड्यासारखं बाजूला काढून नाही फेकायचं,
फुलातल्या आळीप्रमाणे टिचकी मारून उडवायचं. ते तुम्ही काही पण करा हो, पण ते असं तुम्हाला हवं तसं नाही करता येणार. का? अहो तात्या जंगम म्हणजे तुमच्या गावातला, तुमच्या विरोधात गेलेला एखादा पंटर नाही. अख्खा महाराष्ट्र ओळखतो त्यांना. नुसताच ओळखत नाही तर मानतो सुद्धा. तेव्हा जे कराल ते जपून करायला हवं. अब करतोच आहे की, कायद्यानेच करतोय ना, काही जोर जबरदस्ती तर करत नाही ना. मग झालं तर अब असले 100 तात्या जंगम यापेक्षा भारी कायदा आहे ना आपल्याकडं. तर मला सांगा, आपण समजा करतोय ते कायद्यानं ओके ना? हो, काही प्रॉब्लेम नाही. मग विषय संपला. हो अहो, पण माझ्या वरही अधिकारी आहेत. अहो मला त्यांनाही उत्तर द्यायची आहेत. मग त्यांच्याही उत्तराची किंमत सांगा. तुम्हाला दिलं तसं त्यासने बी देऊ. ह्याच्यात तर ह्याला बी आताच टपकायचा होता कामाच्या टायमाला. बोल रे मालक, खुश खबर आहे. या गावातले त्या पोराचे समदे कार्यक्रम रद्द केलेत आपण. अरे भुसनळीच्या तेवढ्यानं काय खुश व्हायला लागलायस? तसं नाही. त्याला गावातनं तोंडाला काळ पासून गावातल्याच लोकांनी बाहेर काढला पाहिजे, असं काहीतरी करा. अरे ऐक, हे समज करताना त्यात आपलं नाव कुठं गवलं जाणार नाही याची दक्षता घ्या. बरोबर. ठेव फोन. मायला गावभर भातार आणि केसभर पोरग याने डोक्याला चांगलाच ताप दिलाय. माझ्या राशीला चिकट्ट्या लहर राहून केतू आहेत. यांची शांती केल्या बिगार. आता मी शांत होत नाही. सतीश दादा, कविताला सांगा घरातली कामं झाली की जरा बागेत एकदा झाडून घे. पानं खूप पडलीत. हो ताई. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. विकासाठी कॉफी करते, तू पिणार आहेस? नाही नको, मी करते ना माझ्यासाठी चहा. तात्यांसाठी सुद्धा करू का ग? नको, ते अगं सकाळी एकदा चहा पितात. किती दिवस अजून राहतील ते मुंबईत? म्हणजे त्यांना बरं व्हायला अजून किती दिवस लागतील ग? असं काही माहित नाही ग अजून. डॉक्टरांकडे जायचंय आता चेकअपला. ते म्हणतील त्याप्रमाणे. एक विचारू का? बापरे, परमिशन? तसं नाही ग, पण गेले काही दिवस विकास घरामध्ये जरा वेगळा वागतोय का? स्पेसिफिकली सांगायचं ना तर तात्या घरात आल्यापासून तो जरा वेगळा वागतोय असं मला वाटतंय. रादर ते इथे आलेलं त्यांना आवडलं नाहीये का? नाही, असं काही नाही. अगं काय झालं, तो विहंग येण्याची वाट बघत होता ना. विहंगासाठी एवढी तयारी करून ठेवली होती त्यांनी आणि विहंग आलाच नाही. त्यामुळे अपसेट झालाय तो. बाकी काही नाही. असेल ग, तसंच असेल. पण विहंग तात्यांसोबत होता म्हणजे ग्रेट ना ग. काय छान शांत स्वभाव आहे त्यांचा. देव सुद्धा असा असतो ना. खरंच बिचारांना उगाच सहन करायला लागतं एवढं. आणि आता काही झालं तरी ते आपल्याला सांगायचंच नाहीत. हो ना. विहंग असता तर त्यांना सोबत झाली असती. विहंगाशी गट्टी आहे म्हणाले ना ते. म्हणजे काही होत असतं त्यांना तर त्याला नक्की सांगितलं असतं त्यांनी. कधी येणार आहे विहंग परत? अगं येईल तो. तात्यांचं एक काम आहे ते करायला गेलाय. येईल. पण नक्की येईल ना तो? नाही, तुला असं वाटेल मी काय बोलतीये, पण बघ ना, तात्या ज्या दिवशी घरी आले त्याच दिवशी विहंग घरी येणार होता.
पण मग विकासला घाबरून तो काही कारण काढून येण्याचं टाळत तर नाहीये ना? नाही ग, असं काही नाहीये. आता तात्या स्वतःच म्हणाले ना त्यांचं काम आहे म्हणून. हो, पण ते त्या दिवशी ना, आता किती दिवस झाले ग? असं तर नाहीये ना की विकासपासून दूर राहण्यासाठी तो काही बहाणे शोधतोय? नाही, असं काही नाहीये. तू भेटली नाहीयेस ना त्याला, म्हणून तुला असं वाटतंय. मी भेटले ना त्याला आत्ताच. अगं, त्यालाही घरी यायचंय. तो वाट बघतोय कधी घरी येता येतं याची. येईल तो. होप फॉर द बेस्ट. नाही, तो घरी येईल ह्याबद्दल शंका नाहीये मला. फक्त तो जिथे कुठे असेल तिथे सुखरूप असावा एवढीच माझी इच्छा आहे. खरंय. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.